सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसामराशिन्नाशयति विघ्नान् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः मंगलमूर्ति मोरया राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्रीमन्महागणाधिपतये नमः जगन सदृशो चलो सर्वभूतो भावातीतो त्रिगुणरहितो सदैवोत्तमा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म समचरण सरोजं करुण तुलसीमाला कंजनीन्द्रं सदयधवल आसुं विठ्ठलो चिन्तया अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र वेदांत को ज्ञान राजा सुपात्र तयाठ गीता महापुण्य राशि नमस्कार सद्गुरु
सुवये भानु जो भानु आराधेला तयेचे कुळी दीप पूर्य झाला हरी तेरा गोनी तारे समस्कार नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा कदा भंग नाही अशा त्या अभंगा रचुनी जगी गायले पांडुरंगा जयाची लीला तिन्ही लोकी अगाधू मना वंदितो श्री तुकाराम साधू शुका सारिथे पूर्ण वैराग्य वशिष्ठा परिज्ञान योगीश्वराचे कवी वाल्मिका सारे नामानी अहिसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रींचा सदावास उदातिरासी उमेश्वराच्या गोविंदपुरीचे प्रारंभी तसे दत्त दिगंबराला नमी तो तुम्हार तुम्ही पुष्पमाला जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामाला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य निशंक हो निरभय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतरे अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करिते स्वामी शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम नवनीत
गोवर्धन गोपालन रथ गोवर्धन गोपालन रथ गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी कान्हा गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हारे दुर्जन संगम हारे शरणागत शरणागत दीन शरणागत दीन चरणी शरणागत दीन चरणी शरणागत दीन चरणी करुणा दृष्टि करुणा दृष्टि करुणा दृष्टि निहारी रामा करुणा हरि जय राम 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 ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच लेणे मती मंदमी काहीच लेणे मती मंदमी काहीच लेणे मती मंदमी काहीच लेणे सांख्यात्मा न्याया सत्तराया सांख्यात्मा न्याया स्वामी राया ये सद्गुरु राया दीन परिमलास वाट दीन परिमलास वाट दीन परिमलास वाट दीन परिमलास वाट इच्छा तब गुण गाया राम राया इच्छा तब गुण गाया राम राया
सद्गुरुराया जनार्दन सद्गुरुदेव जनार्दन सद्गुरुदेव जनार्दन सद्गुरुदेव जनार्दन सद्गुरुदेव निरंजन पाया राम राया निरंजन पाया दत्तराया निरंजन पाया स्वामी राया ये सद्गुरु दोन्ही हाताने टाळी वाजवायची मुखाने माझ्या रामाचं नामस्मरण करायचं राम 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 एक टाळी होत्या एक राम 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 श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम राम 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 श्री गुरु स्वामी महाराज की जय राजा विराज प्रभुरामचंद्र भगवान की पंढरीनाथ भगवान की प्राण महाराष्ट्र हनुमान की गोपाल कृष्ण भगवान की भारत माता की गंगा माता की गो माता की गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री शिवाजी महाराज की नमः पार्वती पते शिव हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु स्वामी महाराजांच्या कृपेने आणि प्रेरणेने प्रतिवर्षाप्रमाणे याही चातुर्मास समाप्तीच्या निमित्त चातुर्मास प्रारंभाच्या निमित्त शक्यतोवर एवढी गर्दी चातुर्मास समाप्तीलाच असते त्यामुळे आपल्या तोंडात तोच शब्द आला ते सगळं वातावरण तयार झालं चातुर्मासाच्या सुरुवातीला एवढी गर्दी करायला लोकांना वेळ नाही आणि लोकांनी ठरविलं तरी शासनाची तशी इच्छा नाही गोपाल कृष्ण भगवान की त्यामुळे चातुर्मास प्रारंभाच्या पूर्वसंध्येची आजची प्रभू पांडुरंगाच्या चरणारविंदी असणारी आपली नित्य सेवा प्रतिवर्षाची सेवा सद्गुरु प्रसाद महाराज अंमळनेरकर सद्गुरु सखाराम महाराज अंमळनेरकर यांनी जो एक ज्ञान दीप लावला आपल्या माईंच्या अंतःकरणात आपल्या नानांच्या अंतःकरणात आणि त्या मार्गाने सुरू असलेली ही पांडुरंगाची मनोभावाची जीवाच्या आवडीपासून केलेली सेवा त्या सेवे अंतर्गत त्या सेवेचा एक छोटासा अंश म्हणून आपली आजची ही कीर्तन सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या सहकार्यानं रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी सद्गुरु महाराजांच्या चरणी सादर समर्पण करूया।
महाराज जशी बुद्धी देतील तशी वेळेच्या आत सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया नेहमीप्रमाणे. बघूया या वेळेला चिंतनालाही काही जास्त वेळ मिळालेला नाहीये, त्याच्यामुळे जशी सेवा होईल तशी पांडुरंगाच्या चरणी आपण सेवा समर्पण करूया. माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी. पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी गुढी हो, पंढरपुरा 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 नेईन गुढी हो, माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी. अभंग ज्यांनी रचलाय त्यांचं नाव सगळ्यांना माहिती असावं बहुतेक. सर्वांच्या मुखात असणारा, अतिशय लोकप्रिय असणारा, प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयाची मात सांगणारा हा अभंग आहे. आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाची गुढी खरोखर खांद्यावर घेऊन पंढरपुरापर्यंत घेऊन गेले त्यांचा हा अभंग आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला असं म्हणतात. आमच्याकडे पायाला फार महत्व आहे. ते असं सांगतात त्यांना काही कामधाम नव्हतं, ते मोकाट होते, मोकार होते, रिकामे होते, टाळकुटे होते, म्हणून त्यांनी हा उपद्व्याप उभा नाही केला. अंतःकरणाची आवड. माझे जीवीची आवडी आवडी हो, माझे जीवीची आवडी. पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा पंढरपुरा नेईन गुढी नेईन गुढी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे. ज्या गावात एकदाच जायचंय आणि एकदाच कीर्तन करायचंय ना तिथे जास्त वेळ विचार नाही करावा लागेल गणेश भाऊ. पण ज्या गावात प्रत्येक वर्षी जायचंय, श्रोते तेच आहे, दरवर्षी कांदीवर आपल्याला ऐकतात, तिथं जरा विशेष तयारी करून जावी लागते. जे मागच्या वर्षी सांगितलं ते ह्या वर्षी सांगून जमत नाही. वर्षानुवर्ष तीच ती कॅसेट, तोच तो झेरॉक्स कागद चालत नाही. काही काही ठिकाणी ओरिजिनलच कागद द्यावं लागतं, त्याच्याशिवाय कामच होत नाही. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणवे दिले, गोविंदाचे गुणवे दिले, माझे जीवीची आवडी आवडी हो, माझे जीवीची आवडी. एकदा का जीवाला आवड लागली ना त्याची, मग पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी मेधिले. त्याच्याही पुढची अवस्था जागृती स्वप्नी सुषुप्ती नाटवे, जागृती स्वप्नी
सुषुप्ती नाठवे या जीवाच्या अवस्था आहेत बरं. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या जीवाच्या अवस्था आहेत. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे पाहता हरिरूप आनंद साठवे. पाहता हरिरूप आनंद साठवे माझे जीवेची आवडी आवडी माझे जीवेची आवडी आवडी माझे जीवेची आवडी. पाप रखुमा देवी वरु सगुण निर्गुण. आपल्या भजनी मालिकेत पंढरी क्षेत्राचं वर्णन करणारे काही स्वतंत्र अभंग. या प्रकरणातला समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर लिहिलेला पाप रखुमा देवी वरु सगुण निर्गुण. ज्यांनी ही पांडुरंगाची दोन्हीही रूप अनुभवली त्याचं सगुण रूपही अनुभवलं आणि त्याचं निर्गुण रूपही अनुभवलं. त्या पांडुरंगाची भेट एकादशीमध्ये गेल्यानंतर म्हणजे समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर. समाधी अवस्था ही खरी एकादशी. बाकीची तुमची आमची एकादशी बहिरंगाची एकादशी, साधू संतांची एकादशी ही अंतरंगाची एकादशी. एकादशी आली की 8 दिवस आधीपासून आपली तयारी चालू असते. भाजणीचं पीठ करून घ्या, शिंगाडे विकत आणा, वगर साबुदाणा महागेल, राताळू कुठे भेटले तर आणा, फळ फळावळ आणा, उपवासाची भजी तळा. ही बहिरंगाची एकादशी तुमची आमची. साधू संतांची एकादशी अंतरंगाची एकादशी. आणि ती एकादशी म्हणजे समाधी अवस्था. त्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदाय निर्माण केला. वारकरी संप्रदायाचा पाया घातला. असे पहिले वारकरी, आद्य वारकरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेला समाधी अवस्थेमध्ये काही रचना करायची त्यावेळेला त्यांच्या रचनांना नाममुद्रा किंवा टीक अभंगाच्या शेवटी पाप रखुमा देवी वरू अशी असायची. आणि ज्यावेळेला देहभानावर ते माऊली असायची काही अभंग रचना करायची त्यावेळेला तिथे ज्ञानदेव म्हणे अशी असायची. त्यावेळेला फक्त पांडुरंगाशी संवाद, त्यावेळेला बाप रखुमा देवीवरून. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हे जे अभंग आहेत माऊलींचे ते समाधी अवस्थेतले अभंग आहेत. तसाच आजचा अभंग माऊली म्हणते बाप रखुमा देवी वरु सगुण निर्गुण. बाप रखुमा देवी वरु सगुण निर्गुण. रूप विटेवरी दाबी गुण. रूप विटेवरी दाबी गुणगान. रूप विटेवरी रूप विटेवरी दाबी गुण गुण. माझे जीवेची आवडी आवडी हो माझे जीवेची आवडी आवडी माझे जीवेची आवडी आवडी माझे जीवेची आवडी. पंढरपुरा येईन तुडी तुडी माझे जीवेची आवडी माझे जीवेची माझे जीवीची आवडी. माऊली म्हणते
वेळ थोडा आहे. आजकाल लोकांना कीर्तनाला बसायला जास्त वेळ नाही. किंबहुना या वाक्यात थोडा बदल करतो. आजकाल लोकांना कीर्तनालाच बसायला जास्त वेळ नाही. गोपाल कृष्ण भगवान, बाकी सगळीकडे बसायला वेळच वेळ, फक्त कीर्तनाला बसायला वेळ नाही. जास्त वेळ नाही. बुवा थोडक्यात आवडा. त्याच्यामुळे आमच्यासारख्या बुवा लोकांना फक्त 3 चरणाचे अभंग शोधावे लागतात. नाही नाही, तुम्हाला किती वेळ चालल हो, बाकीच्याला चाललं पाहिजे. मलाही किती वेळ चालल आणि पांडुरंगालाही किती वेळ चालल. बरं का, आजकाल कुकर कसं बरोबर 3 शिट्ट्यातच झालं पाहिजे. 3 शिट्ट्यात जसा वरण भात वाजला पाहिजे तसा बुवाचा पूर्वरंग सुद्धा 3 चरणातच मोकळा झाला. आताची कीर्तन घड्याळाच्या गजरावर चालतात. कीर्तनाला बुवाने उभं राहिल्यावर अगोदर पांडुरंगाकडे नाही पाहिलं तर चालतं, पण अगोदर घड्याळाकडे त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि जर बुवानी पाहिलं नाही तर बुवाची जी बाई आहे ती घरी गेल्यावर बुवाकडे असं पाहते परत बुवाला कीर्तनालाच उभं राहावं. गोपाल कृष्ण भगवान. बरं, आमचा सगळ्यात मोठा परीक्षक, आमचा सगळ्यात मोठा महागुरु, त्या असतात ना कार्यक्रमामध्ये परीक्षक महागुरु बसलेले, जज ज्युरी. बरं का, बाहेरच्या पेक्षा महागुरु आतलेच असावे. आमचे जे महागुरु आहेत ते आम्हाला सांगतात की तुमचं कीर्तन जर लांबलं तर लोकांना आवडत नाही. कमी वेळात, थोडक्यात, कमीत कमी वेळात. माझ्या आजोबा मला असं सांगायचे की जेवायला बसल्यानंतर जेवायला बसणाऱ्या माणसाने जर मांडी मोडली, म्हणजे आता ती पूर्वीची पद्धत झाली, ज्यावेळेला बफे वगैरे काही नव्हतं, ज्यावेळेला पाट, रांगोळी, ताटाला पाट, बसायला पाट, उदबत्त्यांचा भंगमाट, पदार्थांचा चमचमाट, अशा पद्धतीची जेवण होती. त्यावेळेला लग्नात पंक्तीच्या पंक्ती बसायच्या, देवब्राह्मणाला पंक्तीच्या पंक्ती बसायच्या, केळवणाला गावच्या गाव जेवण व्हायचे. गेला आता तो काळ गेला. एक काळ ऐसा होता. आपल्या भारताचं हे वैभव होतं. बरं का, 2 गोष्टीला मजुरी माणसं नसावी. 1 स्वयंपाकाला मजुरी माणूस नसावा, आणि 2 देवपूजेला मजुरी ब्राह्मण नसावा. गोपाल कृष्ण भगवान. आजकाल लग्नात आम्ही सगळं करतो. बरं का, आणि ज्याच्यासाठी हे करतो त्याचा परिणाम तो होत नाही. याची कारण एकदा मनाची तपासून पहा. काही अवघड आहे का मला खरंच सांगावं. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना, आपल्याकडे आलेल्या अतिथींना, आपल्याकडे आलेल्या अभ्यागतांना आपण जर रांगेत अशी चांगली पाटं मांडली, चटाया घातल्या, रांगोळ्या काढल्या, त्यांची पानं मांडली, त्यांना अगदी मीठ, चटणी, कोरडी भाजी, ओली भाजी, 2 भाज्या, 2 चटण्या, वरण भात, भाजी पोळी, एखादा गोड पदार्थ, आपला शिराच पण प्रेमाने वाढला तर त्यांना 2 घास जास्त जातील. आता जशी लग्न कार्यात आपण मंडळी जीव घालतो तशी घातल्यानंतर 2 घास जात असतील. आता पद्धत तर अशी झाली आहे मई, लोक बहुतेक लग्नात जेवतच नाही. त्या यजमानानं केलेला खर्च वाया जातो. ती पद्धत आहे. शिजवलेला अन्न त्या केटरर्सनी कुठं नेऊन टाकावं हा प्रश्न आहे त्या केटरर्स पुढे. लग्न लागल्यानंतर एकदा स्वयंपाकघरात डोकावून बघत जा. आता तर अशी सार्वजनिक समुदायात लग्न लावण्याची म्हणजे शक्यताच कमी झाली. या 2 वर्षात जी परिस्थिती उद्भवली, पण त्या अगोदरची ही परिस्थिती, आताची ही परिस्थिती. माणूस जेवावा, ज्या माणसासाठी तुम्ही एवढं केलंय ना त्या माणसाने तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद द्यावा. न भवती समतुल्यम अन्नदानस समानः असं शास्त्र सांग. तो श्लोक आता सगळा सांगत बसत नाही. त्या श्लोकामध्ये सगळ्या दानांचं वर्णन केलंय आणि शेवटी सुभाषितकार असं म्हणतो, न भवती समतुल्यम अन्नदानस समानः. वर दिलेली सगळी दानं बोलत, एक अन्नदान सर्वश्रेष्ठ. माझ्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलं, तुम्हाला देवाच्या जवळ जर जायचंय ना तर जास्तीत जास्त अन्नदान करा. अन्नदानाने जो व्यक्तीचा आत्मा संतुष्ट होतो ना
तो दुसऱ्या कुठल्याही दानानं संतुष्ट होत नाही. तुम्ही मला द्रव्यदान दिलं कीर्तनकार म्हणून, पैसे दिले, कितीही पैसे दिले, तुम्ही एका कीर्तनाचे कितीही पैसे दिले आणि आम्ही घरी जाऊन पाकिट उघडलं तर आम्हाला असं वाटतं आणखीन एखादी यांनी नोट घातली असती तर बरं झालं असतं. हे आमच्या सारख्यांचे अनुभव आहे बरं का. आमच्या गादीवरती उभे राहणारी मंडळी एखादी नोट जर ठरावापेक्षा कमी आली पाकिटात, म्हणजे आमचं क्षेत्र एवढं प्रदूषित झालेलं आहे, वाईट वाटतं. हे आमचं क्षेत्र असून एवढं प्रदूषित व्हावं. ज्या क्षेत्राचा पाया भापरखुमा देवीवरू ज्यांचे आहे त्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी घालावा. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग नाचलेला पाहावा, त्या कीर्तनकाराच्या गादीवरती उभं राहिलेल्या कीर्तनकारांना दिनेश बुवा पाकिटात जर ठरावापेक्षा काही रक्कम कमी आली तर यजमानाच्या तोंडावर पाकिट फेकावीत भरसभेत. एवढं प्रदूषित आमचं क्षेत्र व्हावं. पांडुरंगा त्यापेक्षा कोरोनाने आम्हाला मोकळ केलं तर चालेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्याच क्षेत्रात प्रदूषण. माझे आजोबा सांगायचे, माणूस जर जेवायला बसला ना अशा पंक्तीमध्ये तर वाढणाऱ्यांनी रसिका आणि जेवणारे माऊली ज्ञानेश्वरीत वर्णन करते. सुगरणी आणि वाढणारे दोन्ही पाहिजे. जेवणारा रसिकही पाहिजे, जेवणारही पाहिजे, आणि वाढणारी सुगरण पण पाहिजे आणि उदार हाताने वाढणारी पण पाहिजे. असं जरी असलं तरी जेवता जेवता जेवणाऱ्यानं जर आपली मांडी मोडली तर वाढणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, याला मागचा भाग घेऊन द्या. गोपाल कृष्ण भगवान की. तसं माझे पितामह ज्यांची कीर्तन बघून, ज्यांच्या कीर्तनाची प्रेरणा घेऊन आम्ही काहीतरी बोबडे बोल बोलायचा प्रयत्न करतो पांडुरंगासाठी, ते सांगायचे की कीर्तनात श्रोत्यानं जर मांडी मोडली तर भवानी लवकर भैरवी घ्यावी. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याच्यामुळं तिकडे लक्ष ठेवावंच लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या वेळा मांडी ठेवाल तेवढ्या वेळ भगवंताच्या चरणी. एका सणाचे कुठलीही भक्ती एका सणातली. आम्ही उभं राहिल्यावर मध्येच जर कीर्तनात बसलो तर काय होईल? तुम्ही कीर्तन ऐकता ऐकता मध्येच जर तुमचं आसन मोडलं तर काय होईल? असं म्हणतात राजा परीक्षितीनं श्रीमद भागवताचं श्रवण करताना ते एका आसनात केलं आणि एकदाच केलं. परत दुसरी भागवत कथा त्याला ऐकावी लागली, दुसरी नाही. जन्मेजयानं एकदाच महाभारत ऐकलं, दुसऱ्यांदा महाभारत ऐकायची गरजच पडली नाही. हा श्रवण भक्तीचा अधिकार आहे. ज्या ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आज कीर्तनाला घेतलाय ते तुमच्यासाठी, तुम्हाला कुठल्या पदावर नेऊन बसवतात याचा विचार करा. ते म्हणतात, प्रभो तुम्ही महेशांची मूर्ती, मी तुबा अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. तुम्हाला कुठली उपमा देतात? साक्षात महादेवांची उपमा. प्रभो तुम्ही महेशांची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती. इथे आमचं दैवत तुम्ही आहात आणि तुमचं आमचं दैवत पांडुरंग आहे. इथे एका वेळेला दोन भक्ती घडतात बरं का. नवविधा भक्तीतल्या बाकी सगळ्या भक्ती एक 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 एकच कराव्या लागतात. मात्र एकमेव कीर्तन भक्ती अशी आहे की जिथे दोन भक्ती घडतात. श्रोत्यांची श्रवण भक्ती घडते, कीर्तनकाराची कीर्तन भक्ती घडते. कीर्तन भक्तीमध्ये विचार जर करायला गेला ना तर श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम,
अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. साऱ्या भक्तींचा अंतर्भाव एकटं कीर्तन भक्ती होऊ शकतो. हाथी के पाव में सबके पाव. बिरबलानं एकदा प्रश्न विचारला, सगळ्यात मोठं पाऊल कोणाचं? बिरबल आणि बेगम दोघे असे शेजारी बसले होते. आता बिरबल बादशाह युद्ध करायला जाणारा, त्याचे रांगडे पाय, बेगमचे पाय नाजूक, अगदी चाफ्याच्या फुलांच्या कळ्यासारखे. दोघेही हौदात पाय सोडून बसले. तेवढ्यात बिरबल आला आणि अकबराला नादच होता. काही करून बिरबलाला सतवायचं. बिरबलाला त्यांनी विचारलं की या दोन पायामध्ये आजचे पाव कोणते? आता त्यांनी काय उत्तर द्यावं? त्यांनी अकबराचे पावलं चांगले म्हणावं तर बेगमला राग, बेगमचे पावलं चांगलं म्हणावं तर हुजूर साहेबांची खफा मर्जी व्हायची. त्या मोठा हुशार होता, तो चतुर होता, त्याने फार सुंदर उत्तर दिलं. त्यांनी अगोदर अकबराच्या पायाकडे बोट केलं आणि नंतर बेगमेच्या पायाकडे बोट केलं. तो म्हणाला, ये पाव से ये पाव अच्छे, गोपाल कृष्ण भगवान. समझने वालों को इशारा काफी, समझने वालों की मौज है और ना समझ की मौत है. गोपाल कृष्ण भगवान की. त्यांनी अकबरालाही नाराज केलं नाही, बेगमेलाही नाराज केलं नाही. तो म्हणाला, ये पाव से ये पाव अच्छे. आणि त्याचा अर्थ नंतर स्पष्ट करून सांगितला. म्हणजे अकबराचे सामर्थ्यशाली पावलं आहेत म्हणून हे पावलं एवढे चांगले. जर तेच नसते तर यांना काही किंमत नाही. जसं तसं तुम्ही नाही तर आम्हाला काही किंमत नाही. असं हे कीर्तन वेळेच्या मर्यादेमध्ये पूर्ण करण्यासाठी आम्हाला मोठी तारेवरची कसरत करावी लागते. पूर्वीची कीर्तनं अंतःकरणाच्या गजरावर चालत, आताची कीर्तनं घड्याळाच्या गजरावर चालत. पूर्वीच्या काळी यजमान कीर्तन करायला विचारायचे की आजचं कीर्तन कुठपर्यंत. त्यावेळेला मोठमोठ्या अशा समया असायच्या, त्याच्यामध्ये सुवासिक तेल घातलेलं असायचं. असे लाईट नव्हते आणि त्या समयाच्या उजेडात कीर्तन चालायची. आणि कीर्तनकारांनी यजमानाला सांगावं, यावत तैलम तावत आख्यानम. तेल सुद्धा चांगलं, काय म्हणता येईल त्याला, 5-5 शेर तेल त्या समयांमध्ये वाचायचं. रात्र रात्र कीर्तन चालायचं, रात्र रात्र कीर्तन. त्यावेळेला पांडुरंग येऊन नाचायचे होत्या कीर्तनात. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धर्मपुरुष जर कीर्तनात बसला असेल आणि मुघल फौजेचं जर आक्रमण झालं असेल ना, तर कीर्तनात बसलेला प्रत्येक माणूस मुघल फौजेला शिवाजी दिसायचा. हा कीर्तनाचा अधिकार. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं म्हणतात. तुकोबारायांच्या कीर्तनाला एकदा छत्रपती शिवराय जाऊन बसले आणि मागाहून कुणीतरी फंद फितुरी करून मुघलांना कळविले की छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसलेले, सोबत फौज फाटा नाही, मोजकीच लोक आहेत, जेरबंद करू शकता जाऊन. आणि घोडेस्वार 500 हशम, तोफा, तलवारी, भाले, बर्चा घेऊन भाला घालण्यासाठी आले महाराज. पण माझ्या पांडुरंगाची लीला एवढी अगाध आहे आणि माझ्या तुकोबारायांची जीवीची आवडी एवढी श्रेष्ठ होती. कीर्तनकारही शिवाजी महाराज, विणेकरीही शिवाजी महाराज, टाळकरीही शिवाजी महाराज, सगळे श्रोते शिवाजी महाराज. पकडून द्या, कोणत्या शिवाजीला पकडून द्यायचं? त्या सगळ्यांनी नमस्कार केला आणि वापस चालल्या गेले. हा अधिकार कीर्तनाचा. कीर्तन अंतःकरणाच्या गजरावर दिसायला. आता कीर्तनाला काही मर्यादा आहे. देशाच्या मर्यादा आहेत, भाषेच्या मर्यादा आहेत, वेशाच्या मर्यादा आहेत, काळाच्या मर्यादा आहेत. या सगळ्या मर्यादेमध्ये शासनाच्या मर्यादा आहेत. या सगळ्याच्या मर्यादेमध्ये बसून आपल्याला पांडुरंगापुढे सेवा सादर करायची. का पांडुरंगाची सेवा करायची? का साधू संतांनी पांडुरंगाची सेवा केली? त्याचं कारण सांगत असताना माऊली म्हणते, माझे जीवीची आवडी
माझे जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी, पंढरपुराने येईन गुढी. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गुणिवे दिले, गोविंदाचे गुणिवे दिले हो. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, पाहता हरिरूप आनंद साठवे. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणिवे बाप रखुमास गुण निर्गुण. रूप विटेवरी दाबियली खुण हो. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणिवे दिले. म्हणून माझे जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. माझे जीवीची आवडी. वारकरी कीर्तनामध्ये अभंगाचं जे दुसरं चरण आहे ते ध्रुवपद म्हणून घेतात, आणि नारदीय कीर्तनामध्ये अभंगाचं जे पहिलं चरण आहे ते ध्रुवपद म्हणून घेतात. म्हणून आपल्याला दोन्ही संप्रदायांचा समन्वय साधायचा. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणिवे दिले. माझे जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. गणितामध्ये प्रमेय असतात बघा, गणितामध्ये सूत्र असतात. तशी साधू संतांची अभंग रचना ही सूत्रमय अभंग रचना आहे बरं का. 2 + 2 = 4. लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ, अशी काही सूत्र ठरलेली आहेत गणिताची. बरोबर आहे की? ती जगाच्या पाठीवर ते कुठेही गेला तरी ती सूत्र कायमच. भारतामध्ये जर 21 + 21 ही बेरीज केली तर तिचं उत्तर 42 येणार. ती जर अमेरिकेमधल्या न्यू जर्सी मध्ये जाऊन बेरीज केली, 21 + 21 = 42 येणार आहे. 42 म्हणजेच 42 आणि 42 म्हणजेच 40. हीच बेरीज जर्मनी मधल्या एखाद्या शहरात केली तरी तेवढीच येणार. जर्मन भाषेत काय म्हणत असतील ते असं. हीच बेरीज आफ्रिकेतल्या एखाद्या जंगलावर ते जाऊन केली तरी तेवढीच येणार आहे. हीच बेरीज दक्षिण ध्रुवावर ते जाऊन केली किंवा हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावरती केली तरी सूत्र ठरलेलं आहे, परिणाम ठरलेला आहे. तसे साधू संतांचे अभंग हे सूत्रमय. माझे जीवीची आवडी = पंढरपुराने येईन गुढी. पांडुरंगी मन रंगले = गोविंदाचे गुणिवे दिले. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे = पाहता हरिरूप आनंद साठवे. पाप रखुमास गुण निर्गुण = रूप विटेवरी दाबियली खूण. एवढं सोपं करून सांगायचं, आणखीन किती सोपं करून सांगायचं. आज आमच्या अंतःकरणात आनंद का निर्माण होत नाही, आणि संतांच्या अंतःकरणात निर्माण झालेला आनंद अंतःकरणात का साठत नाही? काय म्हणतात माऊली? जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, पाहता हरिरूप आनंद साठवे. विचार, आम्हाला आनंदच होत नाही. काय म्हणणे? काहीही हो द्या,
आम्ही सायकलवर होतो तरी आम्हाला आनंद नव्हता, आम्ही पै पै होतो तरी आम्हाला आनंद नव्हता, आम्ही आमच्या आईच्या कडेवर होतो तरी आम्हाला आनंद नव्हता, आम्ही स्कूटी घेतली, ऍक्टिवा घेतली आम्ही तरी आम्हाला आनंद नाही, आम्ही 10 लाखाची कार घेतली तरी आम्हाला आनंद नाही, आम्ही हेलिकॉप्टरनी गेलो तरी आम्हाला आनंद नाही, आम्ही विमानाने गेलो तरी आम्हाला आनंद नाही, आम्ही मशनात गेलो आता तिथं काहीच राहील, बाकी कुठं 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 जायचं शिल्लक राहिलं सांगा. आम्ही भाकरी खाल्ली तरी आनंद नाही, आम्ही पोळी खाल्ली तरी आनंद नाही, आम्ही धपाट खाल्लं तरी आनंद नाही, आम्ही थालपीठ खाल्लं तरी आनंद नाही, आम्ही डोसा खाल्ला तरी आनंद नाही, विष खाऊन पहा मग आनंद भेटला तुम्ही. संतांजवळ आनंदाचं साधन काय होतं सांगा ना मला तुम्ही. तुकोबारायांकडे आनंदाचं साधन काय होतं, माऊलींकडे आनंदाचं साधन काय होतं, नामदेवांकडे आनंदाचं साधन काय होतं, जनाबाईकडे आनंदाचं साधन काय होतं, समर्थ रामदासांकडे आनंदाचं साधन काय होतं, ब्रह्मचैतन्यांकडे आनंदाचं साधन काय होतं, सखाराम महाराजांकडे, प्रसाद महाराजांकडे आनंदाचं साधन काय आहे. कधी विचार करा, कधीही बघा. वामनानंद महाराज उमरखेडचे कधीही बघा, एवढी शारीरिक व्याधी होती माझ्या वामनानंद महाराजांना. उद्यापासून चातुर्मास चालू होतोय त्यांचा गुरु पौर्णिमेला, चिन्मय मूर्ती संस्थांच्या त्या परंपरेचा. असं म्हणतात ते शिवलिंग साक्षात भगीरथानं दिलेलं आहे. विश्वंभर नावाचं जे शिवलिंग आहे ना, वामनानंद महाराजांची शारीरिक व्याधी ज्यांनी डोळ्यांनी पाहिली आणि ज्यांनी वामनानंद महाराजांचा चेहरा आठवून पहा काय होतं, ती व्याधी तुम्हाला आम्हाला आलेले फोड सहन होत नाही, फोड एक फुटकुळी सहन होत नाही. एवढा मोठा हर्निया होता वामनानंद महाराजांचा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, तरी महाराजांचा चेहरा आनंदी असायचा, कायम आनंद, कायम आनंद. रामचंद्र महाराज पारनेरकरांना पारनेर मध्ये किती त्रास दिला लोकांनी, तेच लोक सांगतात आता पारनेर मध्ये गेलेले. पारनेर मध्ये आम्ही गेलो, तिथे राहिलो, त्यावेळेला ते लोक सांगतात त्यावेळेला महाराज पारनेर मध्ये पहिल्यांदा आले, प्रचंड त्रास दिला लोकांनी, भाड्याने राहायला घर दिलं नाही हवाला त्याला. आज लोक मागे लागले, आमचे वाडे विकत घ्या, आमच्या शेत्या विकत घ्या, आम्ही दान देतो तुम्हाला. विष्णू महाराज म्हणतात नको, माझ्या बापाने जेवढं करून ठेवलं ना पुरेसे. म्हणले तुमच्या बापाने काय करून ठेवलं, म्हणले माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेली. जे रामचंद्र महाराजांच्या चेहऱ्यावर समाधान आहे तेच विष्णू महाराजांच्या चेहऱ्यावर, तेच गुणेश दादाच्या चेहऱ्यावर. जे पुरुषोत्तमानंदाच्या चेहऱ्यावर समाधान होतं तेच वामनानंदाच्या चेहऱ्यावर, तेच माधवानंदांच्या चेहऱ्यावर. जे समाधान ब्रह्मचैतन्यांच्या चेहऱ्यावर तेच समाधान रामानंदांच्या चेहऱ्यावर, तेच समाधान प्रल्हाद महाराज साखरखेर्डेकरांच्या चेहऱ्यावर, आणि तेच समाधान रामदास महाराज आचार्यांच्या चेहऱ्यावर. हे अनुभवून पहा, अनुभवून पहा, अनुभवून बरं का. तुम्हाला आम्हाला सोनं जरी उघडून काढून शिजून भिजून घातलं ना खायला, तरी मुरकुलासारखं आमचं थोबाड जाणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की. हा स्वानुभव आहे. असं म्हणतात कीर्तनात ब्रह्मनिरूपण करावं बुवा, याच्या पलीकडे काय ब्रह्मनिरूपण करायचं. सगळ्यात उशिरा निघती माझ्या अंमळनेरकर महाराजांची दिंडी अंमळनेरहून, सगळ्यात जास्त चाल आहे त्या दिंडीची. महाराज काही अशा काही एखाद्या पंचतारांकित वाहनातून जात नाही. बरं का, चालून बघावं एकदा प्रसाद महाराजांच्या सोबत त्या दिंडीमध्ये. मी चाललो नाही, पण जे त्यांच्या सोबत चालले त्यांच्या तोंडून जे ऐकलं ते सांगतो. बरं का, रोजचा 45 किलोमीटर प्रवास, 50 किलोमीटर प्रवास, तरी महाराजांचा चेहरा एखाद्या पाण्यामध्ये उमळलेल्या कमळाच्या फुलासारखा. कधीही 12 महिने बघा तुम्ही प्रसाद महाराजांचा चेहरा. मी तर त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यापेक्षा, त्या गर्दीत त्यांना त्रास देण्यापेक्षा लांबून आपला मनसोक्त महाराजांचा चेहरा पाहावा.
आणि ते आनंद, तो समाधान, ती प्रसन्नता, त्याच्यातला एखादा कण, एखादा हजारावा कोटीवा कण त्या समाधानातला आपल्या अंतःकरणात जर ठेवता आला ना तर जरूर ठेवावा. ते आनंदाचं बीज आहे. सद्गुरु माऊलींनी दिलेलं, साधू संतांनी दिलेलं ते आनंदाचं बीज आहे. जसं आपल्या दारातली तुळस वाढल्यानंतर, मुद्दाम वाढल्यानंतर हा शब्द वापरतो बरं का, समजणे वालों को इशारा काफी. आपण कुठून तरी तुळशीचं बीज आणतो आणि ते बीज लावतो तर नंतर आपली तुळस वाढते. तशी इथली जी अंतःकरणाची भक्तिभावाची तुळस वाढली आहे ना आपली, वाढली आहे म्हणजे तिची पुण्यतिथी झाली आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आपल्याकडे अशी पद्धत आहे, डब्यातली साखर जर संपली ना, आता मंडळींनी म्हणू नये संपली म्हणून, तिनं म्हणावी साखर वाढली आहे बरं का. आणि तिनं साखर वाढली असं म्हणल्यानंतर ह्या मुरदाडाला कळावं आवरली आहे मोर डिमार्ट मध्ये आणि पोत भरा म्हणून होत घरात, हे याला कळावं. नाही तर तुम्ही म्हणता वाढली आहे बुवा काय म्हणाला बरं का. आपल्या अंतःकरणातल्या भक्तिभावाचा जो निपात झालेला आहे ना, तो साधू संतांकडून त्यांच्या आनंदाचा एखादा कण नामरूपी आपल्याला आणता आला आणि त्या नामरूपी कणाचं बीजारोपण अंतःकरणात जीवाच्या आवडीपासून करता आलं ना, तर या जीवाची गुढी पंढरपूरला नेता येईल, नाही तर नेता येणार नाही मायना बरं का. ज्ञानेश्वरांची गुढी, माऊलींची गुढी, विचार करा, आई नाही, वडील नाही, गावात लोक राहू देणार, भावकी तुकडा मिळू देणार. त्या आपेगाव मध्ये इकडं आजोळला आजोबा गेले, आळंदीकरांनी आळंदीत पाऊल ठेवू दिला नाही, सावली पडू दिनात या 4 लेकरांची अंगावरते. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हराहा, सोपानो साक्षात ब्रह्मा आणि मुक्ताख्या ब्रह्मचित कला, असा ज्यांचा अधिकार बरं का, त्यांची ही अवस्था होती. बरं, लोक असं म्हणतात की ब्राह्मणांनी ब्राह्मणावर अन्याय केला, मान्य, पण तुम्हाला खरं सांगू का, फक्त ब्राह्मणांनीच अन्याय केला असं नाही बरं का. त्यावेळेला इतर जातीतल्या सगळ्या लोकांनी अन्याय केला या 4 लेकरांनी. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो पाहिला, ज्ञानेश्वर महाराजांचे केस कमी आहेत का वाढलेले? एखाद्या न्हाव्याने यांचे केस वाढले म्हणून यांची कटिंग करून द्यायला काही हरकत होती का? ठीक आहे, ब्राह्मण मूर्ख आहेत, त्यांना उमजलं नाही. यांना तर उमजलं होतं ना, बाकीच्या याला उमजलं होतं ना, यांचा अधिकार. यांनी करायचं ना त्यांचं काही, 2 झोपडे बांधून द्यायचे, त्यांना काही खाऊ, कोणी 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 आसरा दिला नाही. का ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्य हा करिता. ज्यावेळेला धर्म मार्तंडांनी दारात उभं केलं नाही पैठणला इथं येऊन, धर्मसभा भरल्यानंतर विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. काय त्या लेकरांची अवस्था झाली असं विचार करा. अहो, कोरोना काळात जर तिथं आयसोलेशन मध्ये असलेल्या माणसाला घरचा 10 वाजता पोहोचणारा डब्बा जर 12 वाजता पोहोचला तर त्याच्या जीवाची तगमग व्हायची का नाही व्हायची? ह्या 4 लेकरांची काय अवस्था झाली असेल ज्या दिवशी यांच्या आईबापानं इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घेतल्या. निवृत्तीनाथ महाराजांचं वय त्यावेळेला जास्तीत जास्त 10-12 वर्षांचं असेल. ज्ञानेश्वर महाराजांचं वय 8 वर्षाचं असेल. सोपान काकांचं वय 5 वर्षाचं असेल. आणि मुक्ती तर तानीच होती, अंगावरतीच होती. 2.5-3 वर्षाची मुक्ती होती. विचार करा. ते म्हणले व्यवहारातल्या लोकांनी आपल्याला टाळलं ना दादा, पण ज्या पांडुरंगाने आपल्याला जन्म दिला नाही, ह्या लोकांनी आपली कामं केली नाहीत, आपण यांची कामं करू नयेत असं जरी तुझं मत असलं तरी जो पांडुरंग आपलं काम करतोय, कुठलं काम करतोय, झाडाची या पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. असं म्हणतात की पृथ्वीच्या पाठीवर ते एक चातक नावाचा पक्षी आहे. त्या चातक नावाच्या पक्षाला त्याचा असा नियम आहे चातकाचा बरं का, त्याच्या बापजाद्यापासून, त्याच्या बापापासून, आज्यापासून, पंजापासून, खापर पंजापासून, चातक नावाच्या गोत्रात जेवढे जन्माला आले तेवढ्यांचा एक नियम आहे. म्हणजे काय,
जसा अग्निहोत्राचा नियम असतो, अग्निहोत्र केल्याशिवाय जेवायचं नाही. आता दिसणंच शक्य नाही. आता अग्निहोत्री नाही, आता संन्याशी नाही, आता फक्त रेखा, हेमा मालिनी, कंगना, राखी, आता हेच अमिताभ, शाहरुख, सलमान, अक्षय, आता तुमच्या वाट्याला हे. जेव्हा ते होते तेव्हा त्यांची कदर केली नाही. आता तुम्हाला संन्याशी पाहायला मिळणार नाही, आता तुम्हाला अग्निहोत्री पाहायला मिळणार नाही, आता तुम्हाला ब्रह्मचारी पाहायला मिळणार नाही, बरं का. आता तुम्हाला गृहस्थाश्रमी पाहायला मिळणार नाही. लोक खुशाल टाकत आहेत दिनेश महाराज फेसबुकवर फोटो, लग्नाचा 50वा वाढदिवस. मला प्रश्न पडतो, हो, विवाह झाल्यानंतर फक्त 25 वर्ष गृहस्थाश्रम आहे महाराज? आहात कुठं? कोणत्या लग्नाचे वाढदिवस करायला लागलात? कोणती संस्कृती? बरं ठीक आहे, जे अज्ञानी आहेत त्यांनी टाकलं तर हरकत नाही, पण आमच्यासारखे कीर्तनकारांनी भागवतकारांनी टाकायचोय? 50 वर्ष झाले आमच्या लग्नाला, एका प्रख्यात कीर्तनकारांनी टाकलं बायको समोर फोटो. मी म्हणलं गृहस्थाश्रमाच्या हृदय शुभेच्छा. काय आहात मग आणखी आमच्यासारखे? अरे बघा यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरेंचं जीवन. 25 वर्ष लग्नाला झाल्यानंतर यज्ञेश्वर बाबांनी मध्ये दरभाची काडी टाकावी. एका बाजूला बाबांनी झोपावं, एका बाजूला आईसाहेबांनी झोपावं. जर दरभाची काडी रात्रीतून हल्ली चुकून झोपेतल्या झोपेत धक्का लागून तर गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे चांद्रायण प्रायश्चित्त करावं. गोपाल कृष्ण भगवान की, असा वानप्रस्थाश्रम आता नाही. आता नैवेद्य वैश्वदेवा शिवाय असलेले गृहस्थ भरपूर आहेत, बरं का. ज्या घरात वैश्वदेवाचा अन्न शिजत नाही, गुरुचरित्र काय सांगतं बघा. वैश्वदेव फक्त ब्राह्मणांनीच करावा असं नाहीये. पंचमहायज्ञ सगळ्यांनी करावे. देवयज्ञ, पितृयज्ञ, बरं का. हे सगळे यज्ञ कशासाठी लावलेले आहेत? दररोजचे पंचमहायज्ञ. आता दारापुढं रांगोळी नाही, आता दारापुढं तुळस नाही, आता दारापुढं सडा नाही, आता देवघरात देवपूजा नाही, आता संध्याकाळी शुभंकरोती नाही, आता संध्याकाळी तू सौभाग्यवती हो. अशा किती सौभाग्यवती पाहिल्या तरी तू गोडखी झाल्याशिवाय राहायची नाही. गोपाल कृष्ण भगवान की. काय बोलत काय मग सांगा. ज्या वेळेला देवा पुढे दिवा लावावा, तेल वाच करावी, आपल्या चिपट्या रोपट्यांना गोळा करावं सगळ्यांना आणि त्यांना म्हणावं बाळाबाईस. नुसत्या जिजाऊच्या राणी लक्ष्मीच्या अहिल्याच्या कथा सांगून होत नाही, सावित्रीच्या कथा सांगून होत नाही. त्यांनी काय केलं आयुष्यात? वयाच्या 16व्या वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर ते मासाहेब जिजाऊंनी शिवी पडू दिली नव्हती. लक्षात घ्या. या श्रीराम वयाच्या 16व्या वर्षापर्यंत. त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी पाचशा पालख्या उताने केल्या. उरले सुरले इंग्रज समुद्राच्या पलीकडे फेकले आणि हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला, बरं का. नुसती स्वराज्य जननी जिजामाता टीव्हीवर आणि चॅनलवर येऊन उपयोगाची नाही. स्वराज्य जननी जिजामाता ज्या दिवशी अंतःकरणात येईल ना, त्या दिवशी पाहता हरिरूप आनंद साठवे, हे त्या दिवशी, बरं का. विचार करा. बाकी सगळं चालू आहे. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं, खूप दिवसाचं वाईट वाटतं. सगळं चालू आहे, दुनिया चालू आहे. फक्त 2 गोष्टी बंद आहे. एक देवालय बंद आहे आणि एक विद्यालय बंद आहे. बाकी सगळं चालू आहे. मद्यालय अगोदर चालू केलं. गोपाल कृष्ण भगवान की. रोग शरीराला आहे का रोग मनाला, याचा विचार करा. बरं मला असं सांगा, तुम्ही लस घेतली, तुम्ही डॉक्टरकडे जाऊन उपचार केला, तुम्ही कोरोनातून बरे झाला, तुम्ही मरणार नाहीत का? मरणार आहात का मरणार नाही त्याचं उत्तर द्या. अमर होणार आहेत का तुम्ही माझ्या पांडुरंगाला बंद ठेवून? अहो कित्येक लोक असे 50 वर्ष ज्यांची वारी चुकली नाही.
माझ्या माहितीतले एक सद्गृहस्थ आहेत ज्यांनी आयुष्यात वारीशिवाय कशाला रजा घेतली नाही, कोणाच्या लग्नासाठी रजा घेतली नाही, कोणाच्या जावळासाठी, मुंजीसाठी, वाढदिवसासाठी रजा घेतली नाही, बरं का. पण फक्त पंढरपूरसाठी कंपनीत काम करणाऱ्या सद्गृहस्थ वारीला पायी जाण्यासाठी 21 दिवसांची रजा घ्यायचा. तो ढसढसा रडला, मायबाप हे उपन्न ओलं झालं अद्याप. काय मिळणार आहे आम्हाला, काय मिळणार आहे आम्हाला? या मनाचं दुःख, तनाचं दुःख औषध दूर करतील, पण अंतःकरणाचं दुःख जर दूर करायचं असेल ना, दोनच ठिकाणी. आनंद जर अंतःकरणाला मिळवायचा तर जगात दोनच ठिकाण आहेत. पहिलं ठिकाण देव आणि दुसरं ठिकाण गुरु. आणि नेमके हे दोन ठिकाणच बंद आहेत. शाळा बंद आहेत, महाविद्यालय बंद आहेत, देवालय बंद आहेत, बरं का. जी उद्याची पिढी आहे तिचा चुराडा झालेला आहे, आणि जी आजची पिढी आहे तिचा धुराडा उडालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आमच्या जीवनात आनंद नाही याचं कारण आम्ही आमच्या जीवनातून देवाला आणि गुरुला वजा करून टाकतो. आमच्या जीवनातली ही वजाबाकी ज्या दिवशी थांबेल, ईश्वराची, गुरुची, साधूची, संताची, संत विचाराची, सात्विक विचाराची वजाबाकी आमच्या जीवाची या दिवशी थांबेल, आणि देवाची, गुरुची, साधू संतांची, त्यांच्या विचारांची बेरीज सुरू होईल, या दिवशी आमची गुढी खरी पंढरपूरला पोहोचेल. माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या जीवाची आवडी तुम्हाला सांगतो. पंढरपुरा नेईन गुढी रे, पंढरपुरा नेईन गुढी, माझे जीवीची आवडी आवडी, माझे. तांबाला वेळ लागतो, 2 वर्ष झाले बंद आहे. पांडुरंगी मन रंगले रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेदिले, गोविंदाचे गुणी वेदिले, माझे जीवीचे आवडी आवडी आवडी, माझे आवडी आवडी. एकदा का ही आवड लागली, एकदा का पांडुरंगात मन रंगलं, बरं का. गोविंदाच्या गुणात हे मन वेधलं की मग जागृती नाही, स्वप्नी नाही, सुषुप्ती नाही, कोरोना नाही, कोविड नाही, कॅन्सर नाही, काही नाही तिथे. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, नाठवे. रोग काय आहेत? रोग, बरं का. याच्यासाठी दासबोधाचे 3 समास वाच. परत तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाणार नाही, देशपांडे का, बरं का. डॉक्टरची, ऑपरेशनची, गोळ्याची, औषधाची, इंजेक्शनची, एक्सरेची, फोटोची, ती कोणती टेस्ट असते? MRI. सांगतो तुम्हाला टेस्टचे नाव. मला आता हे कानावर जे गोष्टी येतात त्या सांगतो, बरं का. या सगळ्याची भीती जर काढून टाकायची असेल तर दासबोधाचे 3 समास वाचा. या 3 समासामध्ये समर्थांनी जगाच्या पाठीवर ते असा एक रोग सोडला नाही ज्या रोगावरचा उपाय त्यांनी दिला, बरं का. एक MBBS करायला सर्वसाधारणपणे आता कमीत कमी सरकारी आरक्षणात जरी नंबर लागला तरी 1 कोटी रुपये खर्च येतो MBBS करायला, बरं का. नसल तर ज्यांचे लागलेत आणि ज्यांचे MBBS झाले त्यांना जाऊन विचारा. जर त्यांनी सांगितलं 1 कोटी रुपयापेक्षा कमी खर्च आला म्हणजे 99,99,000
999 रुपये 99 पैसे एवढं जरी ते बोलले ना तर ही पगडी परत डोक्यावर घालायचो नाही, बरं का? खोटं नाही बोलत. या जागेवर खोटं बोलायचा अधिकारच नाहीये. कमीत कमी MBBS व्हायला 1 कोटी रुपये खर्च, कमीत कमी. MD व्हायला त्याच्यानंतरचा खर्च वेगळा, त्याच्यानंतर त्याच्या दुकानाच्या फळ्या, शटर, टेबल, खुर्च्या, स्टेटेस्कोप, इंजेक्शन, एक्सरे मशीन, या मशीन, त्या मशीन, फलानं बिस्तानं, याला किती खर्च येत असेल तुम्ही ना. बरं, एवढं करून काय करते पुन्हा एकदा तुम्ही तिथं त्यांच्या ताब्यात गेला की बस यमयातना परवडल्या. यमयातना. डॉक्टरकडे नंबर लावायपासून परेशान. नंबर लावायला गेलं ना ते म्हणतात आता ही वेळ नाही नंबर लावायची, तुम्ही संध्याकाळी 6ला या. संध्याकाळी 6ला गेल्यावर म्हणते नाही नाही आता आजचे नंबर संपले, आता उद्या सकाळी 8ला या तुम्ही नंबर लावा. फोन लावा, फोन उचलित नाही. उचलला, फोन लावून नंबर लावला तर तिथे गेल्यावर म्हणतात आता हे एवढे जे बसलेत ना एवढ्यांच्या नंतर तुम्हाला डॉक्टरकडे आठवण. हे जीवावर भेटलेले अनुभव. आमच्या बापाने आम्हाला सांगितलं कीर्तनात जे काय सांगायचं ते जीवावर भेटलेलं सांगा. अंगावर भेटलेलं हिट उतरतं. रेडीमेड आप्र तरी होतं, ढगळ तरी होतं, गुंड्या तरी पुटत्यात, शिलाई तरी उजळत. त्याच्यामुळे कीर्तनातले दृष्टांत अंगावर भेटलेले सांगावेत. मी कीर्तनात अंगावर भेटलेले दृष्टांत देतो, बरं का? डॉक्टरकडे नंबर लावायला एवढी मशक्कत आहे महाराज. मग नंबर लावल्यानंतर ते वेगवेगळ्या टेस्ट सांगतात, त्या टेस्ट पुन्हा पुन्हा सांगतात आणि त्यांच्या एकदा का चक्रव्यूहात तुमचा अभिमन्यू शिरला रे शिरला बस. मग कोणता तरी एखादा जयंद्रथ येतो, मोकळं करतो ते अगदी घरादारा सगट 7 बाऱ्या सगट मोकळ. 22 लाख रुपये बिल यावं या कोरोनाच्या काळात. 22 लाख, 7.5 लाख रुपये बिल वाचून लोक मेले. हो, उपचाराने तर मेले ते निराळे, पण बिलावरचा आकडा वाचून बरे झालेले लोक मेले. गोपाल कृष्ण भगवान की. दासबोधाचे 3 समास वाचा. आदि भौतिक, आदि दैविक आणि आदि आध्यात्मिक. एकदा वाचाच तुम्ही काही म्हणा. आणि आणखीन परत 4था समास सांगतो, बरं का? माझ्याकडे दासबोध नव्हता, मी या मईकडून नेला. त्या म्हणल्या महाराज माझ्याकडे 2 दासबोध आहेत, आता हा तुम्हाला राहू. तेव्हापासून मला काही अडचण आली ना, विद्यार्थ्याला जशी इंग्रजी भाषेतली काही अडचण आल्यावर तो डिक्शनरी उघडतो ना, आणि तो शब्द शोधतो तो त्याच्यात, तसा मी दासबोध उघडतो मला जर काही अडचण आली ना. पण माझे समर्थ माझ्यासाठी धावून येतो आणि ते उत्तरच देतात. बस विषयच मिटला. त्या मालिकेत काहीतरी डायलॉग आहे ना त्याचा, विषय कट आहे ना. मला माहिती नाही बरं का, मी पाहत नाही, बाकीचे पाहतात मला सांगत. गोपाल कृष्ण भगवान तसा विषय कटच. एकदा दासबोध हातात, एकदा घेऊन तर पहा दासबोध हातात, बरं काय? एकदा घेऊन पहा. माझ्या समर्थांनी एकाही रोगाचं नाव शिल्लक ठेवलं. ज्ञानेश्वरीचं 1 पारायण करा मनापासून, 1 पारायण. तुमच्या मनाची मृत्यूची भीती जर नाही निघून गेली तर काय? गाथ्याचं 1 पारायण करा तुकोबारायांचं. दुनियेची भीती नाही निघून गेली तर काय? माझ्या नाथबाबांच्या भागवताचं पारायण करा, भावार्थ रामायणाचं पारायण करा. अरे ज्या भावार्थ रामायणाचं पारायण गर्भात बाळ असताना जिजाऊंनी केलं, बरं का? नाथांचा ग्रंथ तयार झाला भावार्थ रामायणाचा, आणि विजयरावांनी बहिणीला विचारलं काही, म्हणले तुझे मालक जवळ नाही. शिवनेरीला जुन्नर जवळ ठेवलं होतं मासाहेबांना, आणि तिकडे बेंगलोरला घोडदौडीत शहाजीराजे चालल्या गेलेले होते, मोहिमेवर ते होते. त्या विजयराजांनी विचारलं ताई, म्हणले तुझा भाऊ आहे, तुला काही इच्छा होत असेल तर सांग. म्हणले दादा, नाथांनी पैठणामध्ये भावार्थ रामायण लिहून पूर्ण झाला असं ऐकते रे, एकदा तो ग्रंथ वाचावा. बस माझे जीवीचे आवडी आवडी पंढरपुराने बुढी. उगाच नाही छत्रपती शिवाजीराज आईच्या पोटातून जन्मात येत महाराज. त्या भावार्थ रामायणाचं पहिलं पारायण माझ्या जिजाऊंनी केलं.
हे त्या मालिकेत दाखवतील का नाही मला माहिती नाही, पण मी जो इतिहास वाचला, मी जो इतिहास शिकला आणि मी इतिहास ज्याच्याकडून शिकलो त्यांनी मला हे सांगितलं बरं का. अफजल खानाचा कोथळा बाहेर फाडून काढणारा, औरंगजेबाच्या कराल दाढेत आग्र्याला काय विषाद होती महाराजांची, तिथून बाहेर यायची. काय सैन्य असेल महाराजांवर पाळतीला ठेवलेलं, विचार करा तुम्ही. मला अफजल खानाच्या प्रसंगापेक्षा पण महाराजांच्या जीवनातला आग्र्याचा प्रसंग मोठा महत्वाचा वाटतो. महाराज अगदी त्याच्या दाढेत अडकलेले होते तिथं आग्र्याला औरंगजेबाच्या. तिच्या बापाला कळालं नाही महाराज कधी निघून गेले ते, नंतर कळालं त्याला 4 दिवसांनी. भाग्या भाग्या कहां से भाग, बोले यहीं से भाग्या. तुम क्या कर रहे थे, बोले तुम जो कर रहे थे वही हम कर रहे थे, तुम सो रहे थे हम सो रहे. त्यांच्या बापाचा बाप छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आला, सगळेच्या सगळे किल्ले दिले होते पुरंदरच्या तहात. 1.25 महिन्यात तर त्याच्यापेक्षा 2.5 पट किल्ले महाराजांनी पुन्हा ताब्यात घेतले. 2 वेळेला जी सुरत होती ना, ती सुरतची बदसुरत करून आले. त्याच्यासाठी राम वाचावा लागतो, त्याच्यासाठी हनुमान वाचावा लागतो, त्याच्यासाठी बिभीषण वाचावा लागतो, त्याच्यासाठी लवकुश वाचावे लागतात, त्याच्यासाठी नलनील अंगद जांबुवंत सुग्रीव वाचावे लागते. कधी गर्भात असताना. गोपाल कृष्ण भगवान की. टीव्हीवर पाहून होत नाही बरं का, टीव्हीवर पाहून होत नाही, वाचावेच लागतात. वाचाल तर वाचाल. तेव्हा होतं महाराज ते. कोरोना क्या चीज है, अगर औरंगजेब कोई चीज नहीं था, अब्दुल्ला कोई चीज नहीं था, दिलेर कोई चीज नहीं था, कोरोना क्या चीज है. बरं का, एकदा वाचूनच पहा. मग जागृते स्वप्ने सुषुप्ते नाठवे, पाहता हरिरूप आनंद साठवे. खायला 6 महिने मिळालं नाही. ज्ञानेश्वर माऊलींना 6 महिने खायला मिळालं नाही. पाणी नाही दिलं कुणी. पाणी दिलं तर देऊ देत नव्हते. हो बरं, कुणी द्यायला तयार झालं तर फुटकं भांड नव्हतं ते पाणी घ्यायला यांच्याजवळ. कसे देह पोचले असतील मला सांगा. एवढ्या कराल कळी काळामध्ये, एवढ्या दुष्काळामध्ये आईबाप नसताना या माणसाने लिहून ठेवलं. काय लिहून ठेवलं? दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जीवनशील तोटेला हो. प्राणीजात फक्त भारतातले नाही, पाकिस्तान, लंका, चीन, जपान, अमेरिका नाही, फक्त माणसं नाही. ओले, कुत्रे, गाढवं, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, डास, मच्छर, सगळे प्राणीजात म्हणजे सगळे, त्या सगळ्यांना आनंद मिळतो. पाहता हरिरूप आनंद साठवे. म्हणजे महाराज एवढा आनंद का? म्हणजे बाप रखुमा देवीवर सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावियली फूल. तुम्हाला खरं सांगू का, हे असे अभंग सोडवायसाठी बरं का 1 दिवसाचं कीर्तन नाही पाहिजे. मजाच नाही ती मजाच नाही. 4 महिने कीर्तन पाहिजे. किती महिने? आमचे आजोबा सांगायचे कीर्तनकाराचे काही प्रकार आहेत बरं का. श्राद्ध्या बुवा, काल्या बुवा, लळित्या बुवा, कीर्तनकाराचे प्रकार आहेत. जन्म्या बुवा. जन्म्या बुवा म्हणजे काय? ज्याला फक्त जन्माच्या कीर्तनाला बोलवायचे. राम जन्म, हनुमान जन्म, नरसिंह जन्म, दत्त जन्म, तो जन्म्या बुवा. त्याला फक्त जन्माचंच कीर्तन. आता कीर्तनकार उदंड झालेत महाराज. कोणतंही चॅनल लावा कीर्तनकाराचे, इतके कीर्तनकार. तुम्हाला खरं सांगू, कीर्तनकाराचे प्रकार म्हणजे आमच्या आजोबा पंजोबांनी पाडलेले सांगितलं. जन्म्या बुवा म्हणजे त्याला फक्त जन्माचं कीर्तन करतात. काल्या बुवा फक्त काल्याचं कीर्तन. लळित्या बुवा त्याला फक्त लळित्याचं कीर्तन. श्राद्ध्या बुवा फक्त श्राद्ध पक्षाच्या वेळेला त्याला कीर्तनाला बोलतो. पण खरा कीर्तनकार जर म्हणलं ना, त्यांनी 4 महिने चातुर्मासात आषाढीला जे कीर्तन चालू करायचे ते कीर्तन कार्तिकीलाच पूर्ण करायचे. आणि एवढं सगळं करताना त्यांनी काय करायचं, आषाढीच्या दिवशी जो अभंग घेतलाय ना, माझे जीवीची आवडी, फक्त माझे
याच्यावर पहिले 15 दिवस घालवायचे माझे वरते, मग जीवीची वरते, नंतर पुढचे 15 दिवस, आवडी वरते त्याच्या पुढचे 15 दिवस, पंढरपुरा पुढचे 15 दिवस, नेईन गुढी याच्यावर पुढचे 15 दिवस, असा 4 महिने एकच पूर्वरंग करायचा माही. हा, आणि एकच उत्तर रंग. पुष्पदंत लावला नाही एकदा बस पुष्पदंतच महिनाभर. योगेश्वर याज्ञवल्क्य लावला तर योगेश्वर याज्ञवल्क्यच. संत ज्ञानेश्वर चरित्र लावलं तर 4 महिने संत ज्ञानेश्वर. परत कोणाचा संत ज्ञानेश्वर ऐकू नये, परत कोणाची माझी जीवीची आवडीवरचा पूर्वरंग ऐकून कीर्तन करावं तर तसं करावं बर का, नाही तर आलं तसं मारा. गोपाल कृष्ण भगवान की होत नाही. ही गादी त्याच्यासाठी. फेसबुकवर कीर्तन आलं म्हणजे कीर्तनकार मोठा होत नाही. अमुक एका युट्यूब चॅनलवर ते कीर्तन आलं म्हणजे कीर्तनकार मोठा होत नाही. मन मंदिरात कीर्तन आलं, शेमारू मराठीवर कीर्तन आलं, माझा मराठी फक्त माझावर कीर्तन आलं, कीर्तनकार मोठा होत नाही. कीर्तनकार कधी मोठा होतो? जो कीर्तनकार कीर्तन करता करता जगतो आणि कीर्तन करता करताच मरतो, तो कीर्तनकार मोठा होतो. गोपाल कृष्ण भगवान की. निजामपूरकर बुवा इथं नाथ मंदिरामध्ये निजामपूरकर बुवांचे कीर्तन याच औरंगाबाद मध्ये असं सांगतात. मला रडू येतं तो प्रसंग माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकल्यानंतर की मला निजामपूरकर बुवा पाहायला नाही भेटले, त्यांचं कीर्तन नाही पाहिलं. एवढाच विना असायचा. तो विना लावला बुवानी, कीर्तनाला उभं राहिले आणि कीर्तनाचं मंगलाचरण चालू असताना त्या विण्याच्या तारेला कान लावले. लोकांना वाटलं आता पुढचं म्हणते, मग पुढचं म्हणते, मग पुढचं म्हणते. अशाच वाचं पुंडलिक वरदा हरिविठ्ठल तिथंच झालं होतं कीर्तनाला उभं राहिल्यावर. तो कीर्तनकार मोठा. कीर्तनाला उभं राहायचं, ही पगडी डोक्यावर ठेवायची, ही जहान जातात घ्यायची, याची पाय हातात घ्यायचं त्याच्यासाठी. पाकिटासाठी नाही, बुक्क्यासाठी नाही, हारासाठी नाही, जय जयकारासाठी नाही, सन्मान मानपत्र पुरस्कारासाठी तर अजिबात नाही. कीर्तनकारांनी कीर्तन करता करता जगावं आणि कीर्तनकारांनी कीर्तन करता करता मरावं, याच्यासाठी कीर्तन करावं. का? पूर्वोक्त पद्यामध्ये वेळ बराच झालेला आहे. पुन्हा पुढं माग जर वेळ मिळाला ना, आज अभंगाच्या फक्त प्रस्तावनेतच पूर्वरंग गेला. पुढं माग तुमच्यासारखे सुज्ञ श्रोते भेटले, यांच्यासारखे आम्हाला मोकळ करणारे वाजविणारे साथीदार भेटले, तर पुढं माग उरलेल्या पूर्वरंगाचं विवेचन करूयात. मात्र आजचा पूर्वरंग इथे परिपूर्ण करूयात. 1 तास झालेला आहे बरोबर, सुरू करू. आणि उत्तर रंगात सुंदरसा कथाभाग बघूयात. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी या विषयावर ते, आणि आरती करून कीर्तन सेवेला उत्तर रंगाच्या नंतर पूर्णविराम देऊयात. तोपर्यंत अंतःकरणाच्या आवडीपासून, जीवाच्या आवडीपासून, बरं का, देहाच्या नाही म्हणत मी, जीवाच्या आवडीपासून. देह वेगळा आणि जीव वेगळा आहे. जो जीव जाऊ नये म्हणून ज्या जीवाला जपतो आपण, बरं का. माणूस मेल्यावर काय म्हणलं जातं? जीव गेला म्हणजे काय केलं? हात हाताच्या जागेवर, पाय पायाच्या जागेवर, डोळे डोळ्याच्या जागेवर, कान कानाच्या जागेवर, कानातले जागेवर, नाकातल्या जागेवर, गळ्यातल्या जागेवर, हातातल्या जागेवर. जीव गेला म्हणजे काय केलं? बरं का. ते चैतन्य, त्या चैतन्याची साधना करण्याचा महापर्व काळ म्हणजे चातुर्मास. मन बुद्धी चित्त अहंकार धर्म अर्थ काम मोक्ष हे साधण्याचा पर्व काळ म्हणजे चातुर्मास. त्याच्या पूर्वसंध्येला आपण कीर्तन करतो आहोत. त्याच्यासाठी या जीवाच्या अंतःकरणाच्या आवडीपासून निदान त्या पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत नका जाऊ देऊ आवाज. पण गादी आहे तिथे खाली पांडुरंगाचं मंदिर आहे, त्या पांडुरंग पत्तोर तरी कीर्तनातल्या मधल्या भजनाचा आवाज जाऊ द्या मायबा. बरं का. हा कोरोना दूर व्हावा, सगळी दुकानं उघडावी, लोकांचं जनजीवन पूर्ववत व्हावं, लोकांचे बंद पडलेले उद्योग व्यवसाय पुन्हा सुरू व्हावेत. म्हणून चैत्र शुद्ध एकादशी पासून या वर्षीच्या माझी मंडळी मला म्हणली, तुम्ही दुनियातल्या देवाच्या पूजा करता, आपल्या गादियातल्या पांडुरंगाला काही कराल का? म्हटलं काय करायचं तू सांगावं मी ऐकावं. बरं का. तिनं सांगावं ना आपण ऐकावं.
हा गृहस्थाश्रमात तिचा अधिकार आहे, ती धर्मपत्नी आहे बरं का. जी पतीला पत्नी पडू देत नाही ती पत्नी बरं का. मराठी भाषा आहे समजून घ्या. जी पतीचं पतन होऊ देत नाही ती पत्नी. तिनं सांगितलं मला, म्हणजे अहो तुम्ही घरी येत, कुठं काही उद्योग नाही, काही नाही, सगळं बंद आहे, सगळं स्मशानवत जीवन झालेलं आहे. आपल्या पांडुरंगासाठी काहीतरी करा. म्हणलं काय करायचं. पांडुरंगाने बुद्धी दिली, महिनी बुद्धी दिली. महिनी ह्या जाधव काकींचा एक अभिषेक माझ्याकडून करून घेतला चैत्री एकादशीला. महिनीनं वस केला होता त्यांच्या लेकराचं कल्याण म्हणून. हा, साधू संत असे असतात बरं का. साधू संत तोंडाने म्हणत नाहीत मी साधू आहे, मी संत आहे, परंतु जगाच्या कल्याणा माहितीये ना, ऐकलेत ना कीर्तन, संतांच्या स्वतःच्या कल्याणाचा ते विचार करत नसतात. त्यांना माहिती असतं माझं कल्याण झालेलं. दुसऱ्याच्या लेकराच्या जीवाचं जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून ह्या मायमाऊलीनं नवस केला. आणि त्या दिवशी पांडुरंग मला म्हणला, असा अभिषेक दर एकादशीला केला तर तुझ्या बापाचं काही बिघडन का. म्हणलं काही बिघडणार नाही, दर एकादशीला येऊन अभिषेक करत. कोणी नाही केला तर माझ्या घरून साहित्य नेऊन करून जाईल. मी अभिषेक सांगत जाईल. गुरुजी अभिषेक करतात. गुरुजी फार सात्विक लाभलेले आहेत आपल्या मंदिराला. त्यांचा नोकरी उद्योग व्यवसाय करून आपल्या मंदिरात ते पूजेचं योगदान देतात बरं का. मनुष्य सात्विक असावा. एक वेळ विद्वान नसेल तरी चालेल, पण मनुष्य सात्विक असावा, अंतःकरणापासून भावनेनं करणारा असावा, त्याचं आचरण शुद्ध असावं, त्याचं मन शुद्ध असावं. कर्म धर्म संयोगानं असं अंतःकरण शुद्ध असलेले, आचरण शुद्ध असलेले गुरुजी आहेत. दर एकादशीला पांडुरंगाला म्हणलं, आता तू संकल्प करायला लावला ना, तूच तळील. मध्ये मध्ये काही लोकांनी अभिषेकाचे ताट सजून आणले, अभिषेक केले. त्याच्यामध्ये आमच्या भिलेगावकर ताई होत्या, त्याच्यानंतर यांचं आडनाव तनखेवारताई होत्या, त्याच्यानंतर 2-4 जणांनी अभिषेक केले. सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही, पण काही एकादशीला पांडुरंगाने अशी परीक्षा पाहिली, कुणीच नाही. हिला म्हणलं तू ताट तयार कर, मी अभिषेक सांगतो, गुरुजी करतील, आणि सगळ्या गादिया वासियांच्या नावाने आम्ही संकल्प सोडतो, कोणाच्या एकाच्या नावाने नाही सोडतो. पांडुरंगाचं महात्म्य असं. तिसऱ्या एकादशीला पांडुरंगाने दुकानच उघडी केली. ज्येष्ठामध्ये लॉकडाऊनच उघडायला लावलं त्यांनी. बस धंदे पाणीच लोकांची चालू केलं. म्हणलं पांडुरंगा, लोकांच्या घरातली चूल पेटवायला लागलास ना, मला माझ्या अभिषेकाची दक्षिणा मिळेल. आपल्याला या फाल्गुन वद्य एकादशी पर्यंत दर एकादशीला अभिषेक करायचा. ज्यांना शक्य होईल त्यांनी तिथे सकाळी 6:30-7 वाजेच्या दरम्यान ज्या वेळेला पूजा आपल्या पांडुरंगाची होते त्यावेळेला येत जा. बाकी काही आलं नाही, पांडुरंगाच्या आरतीला निदान 2 टाळ्या वाजवायला तर येत जा. बाकीचं आम्ही करून घेतो. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, हे व्रत आहे, हा पांडुरंगाच्या नावाचा महिमा आहे. काही करत नाहीत आम्ही, एक तांभर पाणी पळीनं त्याच्या डोक्यावर घालतो तर त्याला पुरुष सूक्त म्हणतो, बाकी करतो का. हा, त्याच्यात आमचं काही कर्तृत्व नाही, त्याच्यात त्याचं कर्तृत्व आहे, तो करून घेतो. ते आपलं ग्रामदैवत आहे, ते आपलं कुलदैवत आहे. पंढरीचा पांडुरंग हे विश्वाचं दैवत आहे, विसरू नका. भगवान विष्णू हा स्थिती सांभाळणारा देव आहे. भगवान गणपती हा उत्पत्ती सांभाळणारा देव आहे बरं का. इथे रुक्मिणी माता आहे, भगवान पांडुरंग आहेत, मंगलमूर्ती आहेत. त्यांची आराधना निदान काही नाही जमलं ना, एकादशी जाऊन 2 हस्तकन 3रं मस्तक, काय हरकत आहे. एखादं तुळशीचं पान, एखादं फुल, हा, बाकी नाही ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण सोमलत फिरतो. एकादशीच्या वेळेला तिथे जर आलं तर पांडुरंग कल्याण करेल. ही सगळ्यांना विनंती. त्या पांडुरंगापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे भजनाचा. आपण भजन करायचंय त्याच्या नावाचं. त्यानंतर उत्तर रंग, आरती आणि कीर्तन सगळ्याला पूर्णग्राम देतात. सगळ्यांनी टाळी वाजवून पांडुरंगाचं नाव घ्यायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
पंढरीनाथ भगवान